Dear students, I am Dr. Rajiv Sapre, and this is the third lecture about the chapter Financial Planning. This is part of video lecture series about SSC Mathematics. I appeal all of you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of all these lectures. Okay, so in first two lectures I had introduced you about basics of financial planning chapter, and in particular about GST. So in 1 or 2 minutes we will revise what is GST standing for, goods and service tax. Okay, so the idea behind this is one nation, one tax. Okay, this is the idea behind this, and the terms that I have introduced, actually from which date this GST came into existence. It was 1st July 2017. So 1/7/2017, this was the day from which in India this GST method was applied for any business activity that takes place. So the terms, whenever you study GST, the term is, this GST is basic issue, goods and service tax. In that there are two types of GSTs. One is CGST, another is SGST. CGST is Central Goods and Service Tax. This is State Goods and Service Tax. Okay, then there is a term called GSTIN that we have seen. So this is Goods and Service Tax Identification Number. Now this number is compulsory for the what we can say trader or dealer whose annual turnover in previous financial year exceeds rupees 20 lakhs. ये फायनान्शियल इयर मी सांगितलं तुम्हाला 1 एप्रिल पासून 31 मार्च, 1 एप्रिल ते 31 मार्च हे फायनान्शियल इयर आहे. मग आत्ता हे 2021 साल चालू आहे. 2021 मधला जून महिना आहे. म्हणजे प्रिव्हियस फायनान्शियल इयर कोणतं, तर 1 एप्रिल 2020, 1/4 म्हणूया आपण, एप्रिल म्हणजे 4, ते 2020 ते 31 मार्च 2021. हे जे फायनान्शियल इयर आहे याच्यामध्ये जर एखाद्या बिझनेसमनचा जो टर्नओव्हर आहे म्हणजे उलाढाल आहे ती जर 20 लाखापेक्षा जास्त असेल तर त्या माणसाला, त्या ट्रेडरला GSTIN असणं हे कंपल्सरी आहे. आणि मग त्यांनी तुम्हाला उदाहरण दिलंय. GSTIN कसं असतं तर ते 15 अल्फा न्यूमरिक असतं. 15 अल्फा न्यूमरिक या शब्दाचा अर्थ काय, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ अल्फाबेट्स अँड नंबर्स, दॅट इज वाय अल्फा न्यूमरिक. मग त्याचे भाग असतात 27. 27 हे जे पहिले 2 डिजिट्स आहेत दॅट इज अ स्टेट कोड. इट इज अ स्टेट कोड फॉर महाराष्ट्र. सो महाराष्ट्रामध्ये कुठलाही जो बिझनेसमन असेल त्याला पहिले 2 लेटर C27 असतील. मग त्याचा 10 डिजिट्स असा पिन नंबर असणार. पिन ऑफ द फर्म, पिन नव्हे, पॅन कार्ड जे असतं ना त्याच्यावरचा जो नंबर आहे पॅन नंबर त्याला म्हणतात. तो 10 अंकी असतो. मग त्यात तो समजा असा आहे ABCDE. ओके, अँड देन 1 2 3 4 H. हा समजा त्याचा पॅन नंबर आहे. ओके, आणि मग त्याच्यानंतर मग तिथे युनिफॉर्म फॉर ऑल एक 1 रिप्रेझेंट्स रजिस्ट्रेशन, 1 रजिस्ट्रेशन, आणि Z आणि 5 असं तुम्हाला दिलेलं आहे. तर Z जे आहे ना, इट इज युनिफॉर्म फॉर ऑल. दिस इज युनिफॉर्म फॉर ऑल. आणि 5 जो शेवटी आहे दॅट इज कॉल्ड चेक सम डिजिट. इट कन्फर्म्स द व्हॅलिडिटी ऑफ GSTIN वेन एंटर्ड ऑन GST पोर्टल. त्यामुळे हे तुम्ही लक्षात घ्या की 15 जे त्याचे अल्फा न्यूमरल्स आहेत त्याचे कसे विभागणी आहे. तर हे झालं स्टेट कोड, हा मधला झाला तो पॅन नंबर.
त्या फर्मचा पॅन नंबर. त्याच्यानंतर हे जे 1 आहे इट रिप्रेझेंट्स वन रिप्रेझेंट्स वन रजिस्ट्रेशन, राईट. दिस इज वन रजिस्ट्रेशन. ओके. त्याच्यानंतर झेड जे पुढे दिसतंय तुम्हाला ते झेड इट इज युनिफॉर्म फॉर ऑल आणि 5 इज चेकसम डिजिट आणि त्याच्या आधी जो 27 आहे तो स्टेट कोड. महाराष्ट्राचा स्टेट कोड आहे 27. मध्य प्रदेशचा वेगळा असेल, गुजरातचा वेगळा असेल, उत्तर प्रदेशचा वेगळा असेल. तर महाराष्ट्राचा स्टेट कोड 27 आहे. आपण सर्व महाराष्ट्रात असल्यामुळे हे आपल्याला दिलेलं आहे त्यांनी 27 एक्झाम्पल. सो दिस इज व्हॉट दिस GSTIN टेल्स यू. त्याच्यानंतर तो जो इनव्हॉइस त्यांनी तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे बघा, टॅक्स इनव्हॉइस ऑफ अ सर्व्हिस प्रोव्हायडर, सॅम्पल आहे हे. त्याच्यामध्ये काय काय भाग आहेत त्यातले बघा, ते फार महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये पहिलं बघा, इथे वर जे आहे ना इट इज सप्लायरचा ॲड्रेस. दिस इज ॲड्रेस ऑफ द सप्लायर, फूड जंक्शन, खेड, शिवापूर, पुणे. मोबाईल नंबर आहे, ईमेल ID त्या सप्लायरचा आहे, इनव्हॉइस नंबर म्हणजे 58 आहे इथे. हे GSTIN आहे बघा, ते 27ने सुरुवात झालेली आहे कारण खेड शिवापूर हे पुण्यामध्ये म्हणजेच महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे 27. मग हा पॅन नंबर. मग हे 1 झेड आणि A. इनव्हॉइस डेट त्यांनी दिलेली आहे तुम्हाला. SAC. आता SAC या टर्मचा अर्थ काय? सर्व्हिस अकाउंटिंग कोड. ते 9961 9963. मग जे फूड आयटम तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले आहेत ते जरा बघा. इथे जर बघा तुम्हाला दिलेलं आहे, हे जे पहिलं दिलेलं आहे तुम्हाला टॅक्स इनव्हॉइस त्याच्याबाबत आपण बोलतोय. सप्लायरचा ॲड्रेस, GSTIN, मग हे ॲड्रेस झाला, मोबाईल नंबर, ईमेल ID, इनव्हॉइस डेट आणि इनव्हॉइस नंबर. आणि त्याच्यानंतर मग हे पावती कशी असणार, इनव्हॉइस कसा असणार, तर त्याचं सॅम्पल त्याने दिलेलं आहे. पहिला जो कॉलम आहे इट इज सिरियल नंबर, करेक्ट. फर्स्ट कॉलम इज अ सिरियल नंबर. व्हॉट इज सेकंड कॉलम? HSN कोड. व्हॉट इज दॅट HSN कोड? काय आहे HSN कोडचा फुल फॉर्म काय आहे? हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. तो HSN कोड प्रत्येक वस्तू जी विकली जाते, ऑल गुड्स दे आर क्लासिफाईड बाय गिव्हिंग न्यूमरिकल कोड अँड दॅट इज कॉल्ड HSN कोड. आता इथे जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये पेढे, पहिला आयटम काय आहे पेढे, मग त्याचा HSN कोड इथे तुम्हाला दिलेला आहे. काय आहे बघा, 210 690. मग दुसरं आहे चॉकलेट, त्याचा HSN कोड 210 691. आईस्क्रीम त्याचा HSN कोड 2105. ब्रेड त्याचा HSN कोड 1905. बटर त्याचा 2100 म्हणजे 210 690. हां. मग तिसरा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये त्या प्रॉडक्टचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. मग रेट, मग किती क्वांटिटी त्या कस्टमरने परचेस केली, मग एकूण अमाऊंट किती होईल. आता ही जी अमाऊंट आहे, आता समजा इथे बघा उदाहरण, पेढे त्यांनी विकत घेतले, पेढ्याचा रेट काय तो तुम्हाला दिला पाहिजे, 400 रुपये पर kg. मग किती घेतले? अर्धा किलो, म्हणजेच त्याचे पैसे किती झाले? 200. आता हे 200 रुपये हे टॅक्सेबल अमाऊंट झाली, याच्यावर GST आकारला जाणार. मग तो पेढ्या जो आहे ना ह्याच्यावर GST रेट किती आहे तर 5% आहे. त्यातला 2.5% हा सेंट्रल गव्हर्नमेंटला जाईल आणि 2.5% हा स्टेट गव्हर्नमेंटला जाईल. त्यामुळे 200च्या 2.5%, एकूण 200 रुपये जे झाले ना त्याच्या 10%, त्याच्या 5% तुम्ही कॅल्क्युलेट करणार. 200च्या 5% म्हणजे किती होणार? 10 रुपये. लक्षात घ्या. पण त्यातले 5 रुपये हे स्टेट गव्हर्नमेंटकडे टॅक्स म्हणून भरती होणार, जमा होणार, आणि उरलेले 5 रुपये हे सेंट्रल गव्हर्नमेंटला जाणार. म्हणजे एकूण त्या कस्टमरला किती पे करावे लागणार आहे? 210. पण ह्या 210 मधले ॲक्च्युअली ती किंमत किती होते? 200. 10 रुपये हा GST झाला आणि त्या 10 रुपयातले 5 रुपये हे सेंट्रल गव्हर्नमेंटला जातील आणि 5 रुपये हे स्टेट गव्हर्नमेंटला जातील. असा सर्व तो विषय आहे. हे नीट लक्षात घ्या तुम्ही. हे आपणाला ही जी इनव्हॉइस आहे ना ती तयार करा. असे काही प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला पुस्तकांमध्ये, सो यू शुड अंडरस्टँड इट प्रॉपरली. हे कशाचं काय झालं हे बघा, टॅक्स इनव्हॉइस फॉर द गुड्स असं ते पावती त्यांनी करून दिलेली आहे तुम्हाला, पेढे आणि ऑल दॅट. ओके. सो आय होप यू अंडरस्टँड व्हॉट इज टॅक्स इनव्हॉइस, हाऊ इट इज प्रिपेअर्ड अँड ऑल दॅट. सो इट इज नॉट डिफिकल्ट टू अंडरस्टँड, व्हेरी सिम्पल. आणि त्याच्यामधल्या टर्म्स एकदा तुम्हाला लक्षात आल्या
बरं, HSN कोड वगैरे हे काही तुम्ही पाठ करणं अपेक्षित नाही आहे. काही एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेली आहे, ती तुम्ही वापरून ते काम करायचं आहे. ठीक आहे. आता इथे बघा, पुढे जर तुम्ही आलात तर इथे तुम्हाला एक त्यांनी प्रॉब्लेम दिलेला आहे, टॅक्स इनव्हॉइस ऑफ सर्व्हिस प्रोव्हाइडेड. त्याचं एक सॅम्पल दिलेलं आहे. आणि ही जे वरचं टॅक्स इनव्हॉइस जो होता, इट इज फॉर व्हॉट? इट इज टॅक्स इनव्हॉइस फॉर गुड्स परचेस. ओके, गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स आहे ना तो, म्हणून सर्व्हिसेस बाबत बघा इथे. आता इथे बघा, टॅक्स इनव्हॉइस ऑफ सर्व्हिस प्रोव्हाइडेड, फूड जंक्शन, तिथलं हे उदाहरण आहे. फूड जंक्शन ॲट खेड शिवापूर पुणे. इनव्हॉइस 58 नंबर आहे त्याचा. हा GSTIN आहे. मोबाईल नंबर आहे. आधार ईमेल त्याचा दिलेला आहे त्यांनी, ahar.khed@yahoo.com. इनव्हॉइसची डेट दिलेली आहे. आता इथे बघा, त्या फूड जंक्शनने तुम्हाला सर्व्हिस दिली, बरोबर ना. आता काय सर्व्हिस दिली तर समजा आता कॉफी तुम्हाला सर्व केली, मसाला टी सर्व केला, मसाला डोसा सर्व केला. 2 मसाला डोसा त्या कस्टमर्सनी घेतले. मसाला टी एक घेतला, कॉफी एक घेतली. कॉफीची किंमत 20 रुपये, मसाला टी 10 रुपये आणि मसाला डोसा 60 रुपये. आता काय झालं बघा, तर ह्याच्यावर तुम्ही टॅक्सेबल इन्कम बघा. आता कॉफी किती घेतलेली आहे? एकच क्वांटिटी, म्हणजे 1 कप, मग त्याचे 20 रुपये. मग हे तुमचं टॅक्सेबल इन्कम झालं. मग ते त्याच्यावर 5% हा GST आहे, पण 2.5% हा सेंट्रल गव्हर्नमेंटला जाणार आणि 2.5% हा SGST म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटला जाणार. मग आता तिथे किती अमाऊंट होईल बघा, तुमची 20 रुपये रक्कम आहे, म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट 20 आहे. 20च्या 2.5%, बरोबर ना. 20च्या 2.5% म्हणजे ती कशी काढणार? सोपं आहे. 20च्या आधी 5% काढा. कुठल्याही गोष्टीची 5% काढायचं म्हणजे 20ने भागायचं. साधं आहे, कारण 100ला 20ने भागल्यावर 5 येतात. म्हणून 5% जर मला समजा 500 रुपयाच्या मला 5% काढायची असतील तर त्याला 20ने भागा, म्हणजे 5% तुम्हाला मिळणार. मग 500ला 20ने भागल्यानंतर किती येणार ते काढा. तसंच इथे हे 20 रुपये आहेत, त्याच्या मला 2.5% काढायचे. म्हणजे ॲक्च्युअली काय करायचं, आपण आधी 5% काढा. 5% काढण्यासाठी कितीने भागायचं? 20ने भागायचं. म्हणजे 20ला 20ने भागलं की 1 रुपया आला. त्याच्या निम्मे म्हणजे 2.5%, म्हणून तिथे 0.50 म्हणजे 50 पैसे हे CGST असेल, 50 पैसे हे SGST असतील. लक्षात घ्या. तसंच इथे मसाला टी, मग ते किती आहे? क्वांटिटी 1, त्याचा रेट किती आहे? 10, म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट काय झाली? 10. मग त्याच्यावर 2.5% तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. मग 10 रुपयाच्या 2.5% म्हणजे 25 पैसे होणार. मग 25 पैसे हे सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि 25 पैसे हे स्टेट गव्हर्नमेंटला असे जातील. त्याच्यानंतर तिसरा आहे तो मसाला डोसा, ते 2 घेतले त्यांनी, म्हणून 60 रुपये त्याचं रेट आहे. एका मसाला डोशाचा रेट 60 रुपये, म्हणून 2 घेतल्यामुळे इथे किती भरणार तुम्ही सांगा? 120 रुपये. आता 120 रुपयावर 2.5% मला CGST आणि 2.5% SGST कॅल्क्युलेट करायचं आहे. मग 120 रुपयावर 2.5% हे कसं काढणार? मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, आधी 5% काढा. 5% काढायचं म्हणजे 20ने भागायचं, म्हणजे 6 रुपये होतील. त्याच्या निम्मे करा म्हणजे 2.5% झाले. 5% काढल्यावर 2.5% काढण्यासाठी 5 आणि 2.5 यांच्यात काय नातं आहे? 5च्या निम्मे 2.5 म्हणून 6च्या निम्मे 3, म्हणून 3 रुपये हा सेंट्रल GST होईल आणि 3 रुपये हा स्टेट GST होईल. लक्षात आलं का? म्हणून मग एकूण अमाऊंट किती झाली बघा, हे 20 रुपये, हे 10 रुपये 30 आणि हे 60 रुपयाप्रमाणे 2 मसाला डोसा म्हणजे 120, म्हणजे एकूण टॅक्सेबल अमाऊंट 150 झाले. पण पे किती करावे लागणार बघा? एकूण पहिला जो विषय घेतला आपण की त्याचा जो काय होता, SGST आणि CGST ज्यावेळी तुम्ही म्हणणार त्यावेळी इथे आपण किती भरले बघा? 50 पैसे, इथे 50 पैसे, मग इथे 25 पैसे, इथे 25 पैसे. त्याच्यानंतर इथे तुमचं किती झालं? 3 रुपये आणि इथे 3 रुपये, म्हणजे एकूण सेंट्रल गव्हर्नमेंटला किती टॅक्स भरला तुम्ही? 50 पैसे, 25 पैसे आणि 3 रुपये, म्हणजे 3 रुपये 75 पैसे इथे टोटल झाली. टोटल ऑफ CGST. तसंच टोटल ऑफ SGST. कायम एक लक्षात घ्या, जेवढा सेंट्रल गव्हर्नमेंटचा टॅक्स असणार GST तोच तेवढाच स्टेट गव्हर्नमेंटचा असणार, निम्मे ते असतं. त्यामुळे टोटल त्यांना किती पैसे भरावे लागतील बघा तुम्ही. 3 रुपये 75 पैसे हा CGST झाला, तसंच 3 रुपये 75 पैसे हा SGST झाला, म्हणजे एकूण 7 रुपये 50 पैसे झाले आणि एकूण टॅक्सेबल अमाऊंट होती 150 रुपये इथे, बरोबर ना.
म्हणजे 157 रुपये 50 पैसे एवढे त्या लोकांना भरावे लागतील. साधा हिशोब आहे. इथे बघा तुम्ही हे कॅल्क्युलेशन करणं, इथे ज्या गाळलेल्या जागा आहेत त्या भरत चला, तुम्हाला दिलेलं आहे सर्व काय ते. ओके, बरं, तुम्हाला एकदा रेट मिळाला, पटापट कॅल्क्युलेशन्स करता आली पाहिजे. तुम्ही जर बुलडोझर टेक्निकने गेलात तरीही चालेल, जे तुम्हाला सोपं वाटतं त्याप्रमाणे काम करा. आता बघा, मसाला डोसाची किंमत किती आहे? 60 रुपये. किती घेतले? 2, म्हणजे एकूण किती झाले? 120 रुपये झाले. ₹120 ही टॅक्सेबल अमाऊंट झाली. आता ह्याच्यावर किती टक्क्याप्रमाणे मी टॅक्स कॅल्क्युलेट करणार? 2.5%. 2.5% CGST म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आणि मग SGST तो पण 2.5%. मग आता इथेच तो कळीचा मुद्दा आहे, तुम्हाला हे पटापट करता आलं पाहिजे. आता बघा, साधी गोष्ट लक्षात घ्या की 5 हे 2.5च्या दुप्पट आहेत, म्हणजेच 2.5 हे 5च्या निम्मे आहेत. निम्मे म्हणजेच काय? 1/2. 5च्या निम्मे 2.5 येतात, म्हणून आपण 5% काढायचे आणि त्याला 2ने भागायचं, म्हणजे 2.5% मिळतात. तुम्हाला 10% काढायचं असेल तर सरळ 10ने भागायचं. कशाला? त्या अमाऊंटला 10ने भागा. तसंही चालेल. तुम्ही 10च्या 2.5, 10 आणि 2.5 यांच्यात काय नातं आहे? 10ला 4ने भागल्यावर 2.5 येतात, 5ला 2ने भागल्यावर 2.5 येतात. मग साधं आहे. 5% जर मला काढायचे असतील, म्हणजे हे नेहमी एक रूल लक्षात घ्या. टू कॅल्क्युलेट, अगदी सोप्या गोष्टी मी सांगतो. टू कॅल्क्युलेट से 50% असं समजा म्हणूया आपण, 50% ऑफ एक्स. तर मी काय करायचं? सरळ x भागिले 2, दिस इज 50%. टू कॅल्क्युलेट 25% ऑफ एक्स. म्हणजे हे काही कठीण नसतं. 25 आणि 100 यांच्यात काय नातं आहे? 25 चोक 100, म्हणजे 100ला 4ने भागल्यावर 25 येतं, म्हणून त्या अमाऊंटला आपण 4ने भागायचं की 25% मिळणार मला. 10% मला जर काढायचं असेल ऑफ एक्स, तर मी काय करायचं? एक्सला 10ने भागायचं. सोपं आहे. मला जर 5% काढायचं असेल 5% ऑफ एक्स, तर मी कितीने भागणार? 20ने भागणार. का 20ने भागणार? तर 100ला 20ने भागल्यावर 5 येतात, म्हणून जर मला 5% काढायचं असेल तर आय विल डिवाइड बाय 20. 10% काढायचं असेल तर डिवाइड बाय 10. समजा 15% मला काढायचं असेल तर आपण 5% काढायचं आणि त्याला 3ने गुणायचं, म्हणजे 15 होतील. 5×15 ना. सोप्या आहेत गोष्टी या. 40% मला काढायचं असेल तर आपण काय करायचं? आधी 10% काढायचं आणि त्याला 4ने गुणायचं की 40% झालं. 10 चोक 40. तेव्हा अशा ट्रिक्स वापरून आपण कॅल्क्युलेशन करायचं. नाहीतर आपण पारंपरिक पद्धतीने जर करायला लागलात, आता समजा तुम्हाला हे काढायचं 120च्या 2.5%, म्हणजे काय करणार तुम्ही? 120 गुणिले 2.5 अपॉन 100 ही पारंपरिक पद्धत झाली. म्हणजे मग इथे तुम्ही हा 1 0 घालवणार, हा 1 गेला, म्हणजे काय झालं? 12/10 म्हणजे किती? 1.2 गुणिले 2.5. मग एवढं सर्व करत राहण्यापेक्षा बरं 1.2 गुणिले 2.5 म्हणजे 12 गुणिले 25 करून दशांश चिन्ह प्रॉपरली ठेवायचं आपण. मग 25, 12 25 60, 0 हातचे आले 6, 12 2 24 आणि 6 30. आणि मग इथे 1 दशांश चिन्हांतर 1 संख्या आहे, इथे 1 आहे, म्हणून गुणाकारात 2 दशांश चिन्हांतर 2 येणार. म्हणून एवढा सर्व उपद्व्याप करत राहण्यापेक्षा आपण काय म्हटलं? 120च्या मला 5% काढायचे किंवा 2.5% काढायचे, तर सरळ मी आधी 20ने भागणार, म्हणजे मला 6 रुपये मिळालं आणि त्याच्या निम्मे करणार, कारण 20ने भागणं म्हणजेच 5% कॅल्क्युलेट करणं. अशा ट्रिक्स आपणाला माहिती पाहिजे. दॅट बिकम सिम्पल. बघा, आता तुम्हाला समजा मी विचारलं की 150च्या किती काढायचे? समजा तुम्हाला 150च्या 40% काढायचे. मग मी काय आयडिया सांगितली तुम्हाला? आधी 10% काढा. 10% म्हणजे कितीने भागायचे? बघा, 10ने. 150ला 10ने भागा 15, आणि 40% हे 10% तुम्ही काढलेत. मग 40% म्हणजे काय करायचं? 10 चोक 40, तसं ह्याला 4ने गुणायचं, म्हणजे 60 झालं. दिस इज अ सिम्पल आयडिया. पर्सेंटेज कॅल्क्युलेशन्स तुम्हाला GST, पुढे शेअर्स तुम्ही शिकणार आहात, म्युच्युअल फंड्सबद्दल काम करणार आहात, तर या सर्व ठिकाणी ही कॅल्क्युलेशन्स विल हेल्प यू. कॅल्क्युलेशन्सवर आपली मास्टरी असली पाहिजे, हे लक्षात घ्या. तर इथे आपण पुस्तकाप्रमाणे आता जाऊ. आय होप यू अंडरस्टूड द वे टू कॅल्क्युलेट. ठीक आहे. आता इथे बघा, इन द टॅक्स इनव्हॉइस फॉर गुड्स देर इज HSN कोड, व्हाईल इन सर्व्हिस देर इज SSC कोड. बघा, आता हे सर्व्हिस होतं ना. बघा, वर तुम्ही जर बघितलं तर हा गुड्सच्या संदर्भातलं पर्चेसिंग आहे. मग तिथे तुम्हाला HSN कोड लिहावा लागतो. इथे सर्व्हिस SAC. ओके.
What is that SAC? I have told in the previous lectures what is SAC and what is HSN. HSN चा अर्थ काय होता, म्हणजे फुल फॉर्म काय होता, हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. आणि SAC म्हणजे काय, सर्व्हिस अकाउंटिंग कोड. SAC म्हणजे सर्व्हिस अकाउंटिंग कोड. त्या प्रत्येक सर्व्हिसेसला तो अकाउंट कोड ठरलेला आहे, लक्षात घ्या. तर सर्व्हिस अकाउंटिंग कोड त्याला SAC म्हणून म्हणतात. आता इथे बघा की बघा गुड्स अँड सर्व्हिस आयटम लिस्ट, इथे त्यांनी हे महत्त्वाचा डेटा तुम्हाला दिलेला आहे, तो समजून घ्या. की GSTचे जे रेट्स आहेत ना ते आधी बघा. 0 रेटेड GST, रेट ऑफ GST 0%. त्याच्यानंतर लो रेटेड म्हणजे रेट ऑफ GST 5% फक्त GST आकारला जातो. नंतर मग स्टँडर्ड रेटेड 1 स्लॅब 12%, सेकंड स्लॅब दॅट इज फर्स्ट स्लॅब 12%, सेकंड स्लॅब 18% आणि हायली रेटेड म्हणजे 28% GST तिथे आकारला जातो. मग कुठल्या कुठल्या वस्तूंना 0 असतो GST, 0%, नो GST ॲट ऑल. कुठल्या कुठल्या आयटम्स किंवा गुड्स आणि सर्व्हिसेस ज्या आहेत त्यांना 5% GST आकारला जातो. कुठल्या कुठल्या गुड्स आणि सर्व्हिसेसना 12% आकारला जातो. इथे काही त्यांनी तक्ता दिलेला आहे तुम्हाला. हे दिस इज नॉट एक्झॉस्टिव्ह, ह्याच्यामध्ये सर्वच गोष्टी आलेल्या नाहीत, परंतु तुम्हाला एक आयडिया याच्यामधून त्यांनी दिलेली आहे. मग तुम्ही काय आता लक्षात ठेवलं पाहिजे की GSTचे 5 वेगवेगळे स्लॅब आहेत. पहिला कुठला, 0 GST. 5 वेगवेगळे प्रकार आहेत असं म्हणू आपण. 0% GST, नो GST ॲट ऑल. मग लो रेटेड म्हणजे 5%, मग 12% दॅट इज कॉल्ड फर्स्ट स्लॅब, मग 18% सेकंड स्लॅब आणि हाय रेटेड 28%. मग कुठल्या कुठल्या गुड्सना आणि कुठल्या कुठल्या सर्व्हिसेसना हे हाय रेटेड आहे, कुठल्या कुठल्या गुड्स आणि सर्व्हिसेस या सेकंड स्लॅबमध्ये येतात, कुठल्या कुठल्या गुड्स आणि सर्व्हिसेस या फर्स्ट स्लॅबमध्ये येतात, लो रेटेड कोणकोणत्या आहेत गुड्स आणि सर्व्हिसेस. दिस वी विल डिस्कस in the next lecture. I hope you understood the crux in this lecture, calculation, how to do proper calculations that I tried to explain you. Thank you.